मराठ्यांचा पराक्रम. राजाच्या नव्या नव्या विजयाच्या वार्ता गडावर येऊन पोचत होत्या. अकोला, शिवेश्वर, कांद्रा आणि खुद्द कारवार राजाने जिंकला. कारवार प्रांत मराठी राज्यात सामील झाला. कारवारला गुलामाचा व्यापार चालत असे. कारवार मराठी राज्यात सामील होताच राजांनी प्रतापरावांना आज्ञा केली. प्रतापराव, माणसानं माणसाचा व्यापार करावा इतकी लाछनास्पद गोष्ट नाही. हा गुलामाचा व्यापार थांबलाच पाहिजे. प्रतापराव म्हणाले, महाराज, क्षमा असावी. हे व्हायला हवं, पण सबुरीने घ्यायला हवं. कारण कारवार हे एकच गुलामी विक्रीचे केंद्र नाही. विजापूर, हुबळी, कारवार या 3 ठिकाणी हा व्यापार अनेक वर्ष चालत आलेला आहे. त्यात टोपीवाले, आदिलशाही एवढंच नव्हे तर दिल्ली दरबाराचेही हात गुंतले आहेत. राजे विचारात पडले. प्रतापरावांना काय सांगायचं हे त्यांनी जाणले. राजांनी उत्सुकतेने विचारले, प्रतापराव, आम्ही आदिलशाही, मोगलाईची, गुलामाची हौद जाणतो, पण या टोपीवाल्यांच्या दरबारी इथल्या बुटक्यांना भारी मागणी आहे. असं बुटक्या माणसाचं प्रदर्शन करण्याची ही खुजी मनोवृत्ती अजब म्हणायची. प्रतापराव, हे आमच्या राज्यात चालणार नाही, तर श्रीच्या राज्यात अर्थ राहणार नाही. हा गुलामाचा व्यापारावर जबरदस्त कर बसवा. एवढे कर बसवा की व्यापारात थांबेल. शक्यतो लवकर ह्या गुलामाचा व्यापारच समूळ उच्चाटन होतं हे पहा. आम्ही रायगडी गेलो की जरूर याबाबत योग्य तो निर्णय घेऊ. कारवारमध्ये राजांनी काही दिवस मुक्काम केला. कारवार वस्तीने बहुतेक कोकण किनारा राज्याच्या हाती आला होता. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी यांच्या हालचालींना त्यामुळे पायबंद बसला होता. पावसाळा नजदीक आला असता राजे रायगडाकडे यायला निघाल्याची बातमी गडावर आली. संभाजीराजे अलीकडे नेहमी गडाखाली उतरत होते. त्यांच्या शिकारी वाढल्या होत्या. अनेक वेळा रात्री अपरात्री देखील युवराज गड उतरत. हा गडावरच्या राजकारणी मंडळाचा चिंतेचा विषय झाला होता. संभाजीराजे आपल्या महालात 2 प्रहर वेळी कपडे करून तयार झाले होते. येसूबाईने विचारले, परत केव्हा येणार? बहुधा उद्या येऊ, नाहीतर परवा निश्चित. सासूबाईंना सांगितलं, आम्ही गेल्यावर तुम्ही सांगा. पण काय सांगू? संभाजीराजांनी येसूबाईकडे वळवून पाहिले. क्षणात त्यांचा संताप उपळला. सांगा, आम्ही चैन करायला जातो आहोत म्हणून, यात माझं काय दोष? त्या प्रश्नाने संभाजीराजे शांत झाले. नजीक जाऊन ते म्हणाले, तुमचा काही दोष नाही. खरंच दोष आमचाच आहे. येतो आम्ही. युवराज महालाच्या दाराशी आले आणि त्यांच्या पावली थांबली. दारात सोयराबाई उभ्या होत्या. संभाजीराजाने मुजरा केला. कुठं निघालात? सोयराबाईने विचारले. संभाजीराजांनी वर पाहिले. सोयराबाईंच्या चेहऱ्यावर छन्न हास्य प्रगटले. त्या गडबडीने पुढे म्हणाल्या, आमचं चुकलंच नाही. महत्त्वाच्या कामाला निघाला असाल कुठं म्हणून विचारलं. असा योजलेले काम व्हायचं नाही. संभाजीराजे हसले. आईसाहेब, देव बलवंतर असेल तर योजलेल्या कामात अडथळा येणार नाही. कसलं देवदात काम काढलंय तेच तरी सांगा. आबासाहेब विजयी होऊन येत आहेत. उद्या किंवा परवा ते गडावर यावेत. त्यांना आम्ही सामोरे जातो आहोत. हे उत्तर अनपेक्षित होते. सोयराबाईने विचारले, मग हे आम्हाला का नाही सांगितलं? स्वारी गडावर येईपर्यंत कुठलीही बातमी बाहेर पडू नये असा रिवाज आहे. असं रागाने सोयराबाई माघारी वळल्या. त्या जाताच येसूबाई म्हणाल्या, त्यांच्याशी नेहमी असं का बोलतात? आकारण माणसं दुखावली जातात. तसं नाही येसू. आईसाहेब दुखवण्यासाठी येतात आणि त्यांच्याच बोलण्याने ते दुखावल्या जातात. आम्ही प्रथम जन्माला आलो हाच आमचा मोठा गुन्हा. त्याला कधी क्षमा व्हायची नाही. येतो आम्ही. त्या बोलण्याने भारवलेल्या येसूबाई काही बोलणार तोच संभाजीराजे महालाबाहेर पडले.